तर न्यू लेसन स्टार्ट केलेलं आहे लिमिट, त्याच्यावरती इंट्रोडक्शन व्हिडिओ झालेली आहे. तर आपण काल पाहिलं की लिमिट्सच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे आणि कोणत्या कोणते पॉईंट्स घेणार आहे. तर त्याच्यातला आपण पहिला पॉईंट स्टार्ट करतोय, लिमिट्स ऑफ फंक्शन. आपण फंक्शनचाही चॅप्टर पाहिलेला आहे, आपल्याला फंक्शन माहिती आहे, रिलेशन माहिती आहे, रिलेशनवरून फंक्शन हे डिफाईन केलेलं आहे आपण. तर आपण सुरुवात करणार आहे लिमिट्स ऑफ फंक्शन. इम्पॉर्टंट आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की जे काही पुढं आपल्याला जी काही कॅल्क्युलस ब्रांच आहे तिचा हा बेस पार्ट आहे. की म्हणजे लिमिट म्हणजे काय नक्की आपल्याला माहिती असेल. तर तुम्हाला नंबर लाईन माहिती असेल, जर मी ए हा कॉन्स्टंट घेतला आणि त्याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे आणि तो त्याच्यामध्ये जी काय आपण व्हॅल्यू ऍड करणार आहे, मायनस करणार आहे, तो एच्या जवळ जवळ जात चाललेला आहे. इकडं नाही, म्हणजे जो काय आपला ए कॉन्स्टंट आहे तर त्याच्या जवळ स्मॉल 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 पॉईंट आहेत, म्हणजे जे काही नंबर आहेत एक्स टेंड्स टू ए, म्हणजे एक्स टेंड्स टू ए म्हणतो आपण. तर हा एक्स टेंड्स टू ए म्हणजे ए ह्या कॉन्स्टंटकडे चाललेला आहे, पण तो जवळ 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 स्मॉल स्मॉल पॉईंटवर, म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्रिमिनंट वाढ होते ते. मग ज्यावेळेस आपण पाहतो की एक्स टेंड्स टू ए पण एक्झॅक्ट त्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचत नाही, तर त्याला आपण म्हणतो एक्स टेंड्स टू ए. म्हणजेच की जी काही आपली लिमिट, आपण लिमिट लिहिणार आहे की लिमिट, समजा मी लिहिलं एक्स टेंड्स टू ए इज इक्वल टू ए, म्हणजे जी काय व्हॅल्यू ए आहे ती आपण त्या फंक्शनमध्ये पुट करतो. पण जर आपण नंबर लाईन वरती आणि लिमिटच्या फंक्शनने पाहिलं तर ती त्याच्या क्लस्टर पॉईंट म्हणजे एकदम स्मॉल जवळ जवळ असते, आणि फॉर कन्व्हिनियन्स आपण ती फंक्शनमध्ये पुट करून जे काही फंक्शनचं लिमिट असणार आहे ते आपण सॉल्व्ह करत असतो. तर आपल्याला पाहिजे लिमिटची डेफिनेशन. इफ epsilon is greater than 0, then there exists delta also greater than 0 for f of x minus L is less than epsilon, then there exists x minus a is less than delta, such that f of x tends to L, then x tends to a. ही लिमिट्स ऑफ फंक्शन मध्ये. तर आपण नंबर लाईन वरती पाहिलं की हा ए कॉन्स्टंट होता, म्हणजेच आपण कुठला पण जो काय ऍप्सिलॉन जवळचा घेणार आहे की तो 0 पेक्षा ग्रेटर पाहिजे, आणि डेल्टा डेल्टा पण येतो तो 0 पेक्षा ग्रेटर पाहिजे. जर एफ ऑफ एक्स मायनस एल म्हणजे जे काय यांच्यातला जो काय सबट्रॅक्शनचा पार्ट येणार आहे तो सिग्मा पेक्षा लेस दॅन पाहिजे, आणि एक्स मायनस ए इज ऑल्सो लेस दॅन डेल्टा, देन एफ ऑफ एक्स इज टेंड्स टू एल अँड एक्स इज टेंड्स टू ए. आणि याच्यानंतर आपण पाहणार आहे की वन साइडेड लिमिट. तर याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड लिमिट. म्हणजेच
की जो काही लिमिट एक्स टेन्स टू मायनस एफ ऑफ एक्स अँड लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू ए प्लस, हे जे काही एक्झिस्ट झाले तर त्या लिमिटला वन साइडेड लिमिट म्हणतात. तर आपण पाहू लेफ्ट हँड साइड लिमिट. Given epsilon is greater than 0, then there exist delta is greater than 0 such that f of x mod f of x minus L is less than sigma, such as x minus delta less than a is less than 0. For all a minus delta is less than x is less than a, then limit f of x x tends to minus a equal to L. म्हणजे जे काय आपण नंबर असेल, जो काय आपण लेफ्ट साइडने जाणार आहे तर तो एक्झिस्ट असेल तर मग हे जे काही लिमिट आहे ते एक्झिस्ट असणार आहे. म्हणजेच epsilon is greater than 0, then there exists delta is greater than 0 such that f of x minus L is less than epsilon for all x a minus delta is less than x is less than a, then limit f of x x tends to minus a is equal to L. आता आपण पाहू राइट हँड साइड लिमिट. Epsilon is greater than 0, then there exists delta is greater than 0 such that mod f of x minus L is less than epsilon for all x a is less than x is less than a minus delta, then f of x limit f of x extends to plus a is equal to L. म्हणजेच जो काय आपला epsilon greater than 0 delta greater than 0 such that f of x minus L is less than sigma for all x, ही कंडिशन ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. a is less than x is less than a minus delta, then limit f of x extends to plus a is equal to L. ज्यावेळेस हे लिमिट ही सॅटिस्फाय होईल म्हणजेच जी काही नंबर लाईन असेल, जो काही कॉन्स्टंट असेल त्याच्या राईट हँड साइडने जे काही लिमिट एक्झिस्ट होत असेल तर त्याला राईट हँड साइड लिमिट existence of a limit of a function at point x is equal to a. म्हणजे जे काय आपल्याला आपण पाहिलं लेफ्ट हँड साइडेड लिमिट अँड राईट हँड साइडेड लिमिट. ज्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय असेल
त्यावेळेस ते लिमिट एक्झिस्ट असेल. ह्याच्यातली एक जरी कंडिशन तर हे लिमिट डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे ही काय जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाल्याशिवाय लिमिट एक्झिस्ट होत नाही. तर हे झालं लिमिट ऑफ अ फंक्शन आपण पाहिलेलं आहे. जे काही याच्यावरती एक्झाम्पल असणार आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.